सावधान, तुम्ही कधी टरबूज खाता असतान तर सावध राहा. आणि खासकर अगर कधी बिर्याणी खाल्ल्याच्या नंतर कधी टरबूज खाता असतान तर मग आणखीनच सावध राहा. तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता नुकती घटना घडलेली मुंबईची. आणि मुंबईमधली घटना अशी भयानक आहे मित्रांनो. एका कुटुंबामधले पुरे टोटल 4 जण वारले. तुम्हाला विश्वास नाही बसणार, सगळीकडे तैल का चालू आहे बातमीचा. तुम्हाला तो एका कुटुंबामधले पुरे टोटल 4 जण गेलेले. दोघं नवरा बायको आणि त्यांचे 2 लेकरं, ते बी चांगले शहाणे. एक 16 वर्षाची मुलगी आणि एक 13 वर्षाची मुलगी मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला मी आवर्जून आणि हात जोडून विनंती करून सांगतो, अगर कधी बिर्याणी खाल्ली तर वरती टरबूज नका खाऊ. कारण वरती टरबूज खाल्लं की विष बाधा व्हायला लागला आणि त्यानं लोकांचे प्राण चालले. ही घटनाच्या आधी बी एकदा घडली होती, कोणी त्याला म्हणजे एवढं काही लक्षात घेतली नाही, इग्नोर केली. पण आता दुसरी घटना घडलेली. त्याच्यामुळं हे जे फळं खातो आपण, काही वेळेस काय होतं माहिती आहे का मित्रांनो, टमाटे, टरबूज, हे जे जंगलामध्ये हे जे फळं राहतात, कधी ना हे जे विषारी जे आपले काही प्राणी असतात, कधी त्यांना चावा घेऊन टाकते फळांना आणि त्याचं विष त्या फळामध्ये जातं कधी आणि तेच फळ आपण कधी खाऊन घेतो. तर अशा कारणामुळं पण आहे ना मित्रांनो, लोकांचे प्राण जाते. तर ह्या गोष्टीला तुम्ही लक्षात घ्या. आणि इथून पुढं कधी समजा तुम्ही ते बिर्याणीचा एक बहाणा राहिला की बिर्याणीवरती फळ खाल्लं म्हणून विष बाधा झाला आणि लोक वारले. परंतु तुम्ही असे बी काही फळं आता सध्याच्या ग्रेडला मार्केटला येऊ राहिले, काही डाग डूग पडलेले, काही त्यांना किडे किटकूल, काही छद्र पडलेले असतील तर त्या फळाला बिलकुल हात लावू नका अजिबात. तुम्ही चांगलं साफसुथरं फळ असलं तेच खा. सध्या क्रेज चालू आहे, सध्या लोकांचं टरबूजवर खूप वर्जून लोक टरबूज खाऊ राहिले. लगे घरोघर टरबूज आहे आणि लगेच जरसं उन्हाचा चटका पडला की काप टरबूज खाय. पण हे सगळे केमिकलचे टरबूज येऊ राहिलेत. हे टरबूज शेतामध्ये कसे उगवते, काय उगवते, फक्त त्या शेतकऱ्याला माहिती आहे. आणि हे टरबूज जे आपल्याला 2-3 महिन्यामध्ये आपल्यापर्यंत येणारे टरबूज ते 1-1 महिन्यात 15-15 दिवसात आपल्यापर्यंत येऊ राहिले. याच्यात बी काहीतरी खूप मोठा लोचा आहे, खूप मोठा घोळ आहे, केमिकलचा घोळ आहे मित्र येऊ. परंतु तुम्हाला सांगतो, लाखातलं एकच आता नुकती जी घटना आहे त्या घटनेबद्दल बोलतो. तुम्ही जेवण केल्याच्या नंतर समजा एखाद्यावर काही नॉनव्हेज वगैरे खाल्लं तर वरती फळ म्हणजे टरबूज खाऊ नका. तुम्हाला हे हात जोडून विनंती. कारण नुकती घटना मुंबईची घडलेली 4 जण एका घरातले गेले. तसं आपल्या घरात अशी काही घटना घडू नये म्हणून या बंधूची तुम्हाला विनंती आहे, बिर्याणी खाल्ली की टरबूज खाऊ नका. ओके.